गाता वाचती, ज्ञानेश्वरी वाचती, है का नाही? सडा रांगोळी करती, स्वयंपाक घरी करतीया. पण ही पाटलाला ती आवडलच. त्याला आवडती ही ब्युटी पार्लरला जाणारी. का? दागदागिनं करणारी, वाईलं राहा म्हणणारी. अरे तू त्या निवृत्तीकडे बघ. ती बाहेर जर गेली तर तिच्या बरोबर महाराज कोण जात्यावर 5 पोरं, भाव, विवेक, विचार, बोध हिस्सायला व्हायला पळतील. आणि तुझ्या ह्या मनात काय राहणार आहे? ही सगळं गेल्यावर मोकळं मन पडेल. मग ही 5 पांडव येत्याल गावातलं आणि तू तिची तिरडी बांधत्याल, उघडा नागडं करत्याल. हा, आणि ही जर नाही कळलं तुम्ही संताकडे जा. संताकडे ज्ञानाचा तुकडा घे. संत आमचे माऊली महावैष्णव आहेत. हा, जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, यांच्याकडे जा बाबा. चौथा महाराज आहेत, त्यांच्याकडे जा आणि एक ज्ञानाचा तुकडा माग. आणि ही जर तुला नाही कळलं तर दुसरा येईल, म्हणजे यमील काय येईल तुला बाजून. म्हातारा कळत तुला कशाकडे जा? देवाकडे जा. ए म्हातारे, ए हातू नको. तुला कळलं का? काय काय येतंय का ना काय? ए बाई, तुला कळलं का? उभा राहिली आहे. ऐक मग इस्कडून सांगतो अजून. ऐक मग. अगं ऐक ना ग बाई, हे बाई ऐक आता. ऐक ना ग बाई, तू राम नाम घेई, तू राम नाम घेई. मानव देह आला धर्माला संसार केला काय? हा मानव देह आला धर्माला संसार केला काय? संसार दुःखमुळे बर का, तोही करी इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळे. हे संसाराच्या नादी लागू नको, तू हरिनाम घे, तेवढंच बरोबर जाणार आहे. तुम्ही मनशान घरदार, तुम्ही मनशान घरदार, इथं सर्वच राहतंय सारं. माणूस गेल्यावर रात्र गावाबाहेर घर, माणूस गेल्यावर गावाबाहेर घर. तुमचं नाही बघ काही बांधलेलं माड्या बघितल्यात मी. मेल्यावर कुठे मशार मुलीत घर आहे, इथं शायनिंग करताय, उकाडताय म्हणून फॅन काढून एसी लावताय. म्हातारी तर कुणाचं कोंबडं बिवी देणार, लगेच गेट लावते. तुझं घर हे वगे जाऊन बघा ग्रामपंचायत मशारभूमीत, वाकडं तिकडे यंगाला भोक पडलेला पत्रा, तिथं द्याम काढतंय, खाल्लं दह्या नऊ मन सरपान पेटलेलं. किती गार गार वाटतो महाराज. तिथं लय शांतता आहे. जाऊन बघून या आपली घरं उद्या सकाळा. इथं नका शायनिंग घालून. तुम्ही म्हणता पैसा अडका, तुम्ही म्हणता पैसा अडका, इथं सर्वच राहतंय बरं का. माणूस मेल्यावर सगळं एक मातीला मडका, माणूस मेल्यावर सगळं एक मातीला मडका. किती श्रीमंत असू द्या गावातला, प्रत्येक जण मारणार, जाताना 1 रुपया पण घेऊन जाणार नाही. किती बी मोठा, फक्त त्याच्यावर मडकं येतं, मडकं मशानभूमीपर्यंत काय बरोबर जात नाही. विषय तुमचा आहे का? 5 मिनिटं बाहेर द्या का, सगळ्यांना जेवायचं मला बी माहिती. शांत बसा, 5 मिनिटात संपवतो. हे बघा, माणूस जन्माला आला असं पोरग हो पोरगी हो, मुलगा हो मुलगी हो, ते पहिल्यांदा बोलायला लागतं. पहिल्यांदा काय म्हणतो? माझी आई, माझे बाबा. थोडं मोठं होतं मग काय म्हणतं? माझी बहीण, माझा भाऊ. आणि अजून थोडं मोठं होतं आणि त्याचं वाटोळं होतं. काय होत असं? लगेच
अगोदर काय म्हणायचं, माझी आई माझे बाबा. मग काय म्हणायला लागलं, माझा भाऊ माझी बहीण. जेव्हा ह्याचं लग्न झालंय ना तेव्हा काय म्हणायला लागले, माझी बायको माझी बायको माझी बायको माझी बायको. उड्या खाणायला लागले, माझी बायको माझी बायको. आणि तुझीची बायको आम्ही म्हणतोय आमची बायको. हा काय जागा वेगळं, तुझं लग्न झालंय, समजायची लग्न होते ती या. हा मागं पुढं होते की पण होते ती या. लय मग शायनिंग हाण, माझी बायको माझी बायको. आजच्या गावात उड्या हाणतोय. मग ह्यांना होत्या ती पोरं. होय व मावशी, तुमची सून तुमचं पोरग आहे का? हा मग तुम्हाला होतो नातू. आजच्या गावात हिचा शेंबडा नातू, माझा नातू. दुसऱ्याला माहितच. समजायला पोरं होत्या. तुमचं पोरग आहे का ती? तुमची सून आहे का? तुम्हाला इथं ठेवून जातात का दुसरीकडे राहिला? कोण कोणाचं नाही. तुम्ही जर मी याला का नाही जाळून माघारी येते म्हटणं खाते. स्वार्थी माणसं किती दिवस रडत्या? 10 दिवस 13 दिवस का उपाशी मारणार आहे तुमच्या आहेत ना मग? हा कुणी कोणाचं नाही. तुम्ही मनसान तुम्ही मनसान पाहिजे तुमच्या मागे चोर. तुम्ही मनसान तुमच्या मागे चोर. माणूस मेल्यावर खाप फोडतील खांद्यावर. माणूस मेल्यावर खाप फोडतील खांद्यावर. तुला विचार, लंकेचा राजा कोण होता? मी होय. अरे काय झाला आकडे हे पार बिघडली पिढी बर काही. हे आजे रामायणाच्या गोष्टी सांगा ह्यांना बर का. लंकेचा राजा कोण होता? रावण होता. अरे नका नका पार बिघडले. ह्यांच्या हातात मोबाईल घ्या, कळू द्या ह्यांना रामायण महाभारत शिकवा, नाहीतरी बिघडेल. आपण संतांच्या भूमीत जन्म घेतलाय बरं का. फार मोठी अध्यात्म आहे आपलं. लंकेचा राजा कोण होता? रावण होता. रावणाची लंका कशी होती? सगळी सोन्याची. कुणी जाळली? वा लय विचार करू नको, तू नाही झाले का बा. कशाची लंका होती? सोन्याची. मावशे आजची सोन्याची लंका होती. तुझी काय दाखवलं दागिना? माझं दाखवलं. आजच्या गावात तिथं दाखवलं. लंकेत सोन्याची लंका माती झाली, माती मावशे. हा इथं ठेवली का नाही. आणि देवाची कोण होती? व द्वारका पाण्यात बुडाली. जाऊन बघा, रावणाचं बी जळतंय आणि देवाचं बी पुरतंय. तुमचं नामचं काय राहणार आहे? हा किती घेऊन जाणार आहे सोनं? नेलं का नाही? तुम्ही म्हणतान पैसा तुम्ही म्हणतान होईल हाती त्याची जनात होईल माती. रावण मेला लंकादारी अशी तापली गेली. हो रावण मेला लंकादारी अशी तापली आला होता नग्न आणि जाणार नग्न. मग रडताना बांधता कोणासाठी? जाताना फक्त लंगोटी. हा काही बरोबर जाणार नाही. आली या संसारा उठा वेगळी करा. शरण जा उद्धारा पांडुरंगा. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. ते मनुष्याचे काय काय तुझं धन कुबेराचं आणि देह काळा काय ज्याला त्याला जाणार आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. माझे माझे म्हणून वाया गेला. आणि ही माझं ती माझं सगळं माझं माझं. आयुष्यभर माझं 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 केलं. स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त जगला. कुणी साथ दिली नाही. शेवटी रिकाम्या हाताने गेला. ही झाली आपली किंमत. मग गर्व कशाचा केला? होय किती नेलं वर कुणी? अजिबात 1 रुपया नेणार आहे. हा कुणी कुणाचं नाही. तुम्हाला सगळ्याला सांगतो, प्रत्येक जण मरणार आहे. हितली सगळी मरणार आहे. 7 दिवसात मरणार आहे. कुठलं 7 दिवस माहिती का? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. ह्या 7 दिवसात तुम्ही मरणार आहे. का कोण मरणारच नाही? ही मृत्यू लोकात जन्म घेतलाय तुम्ही. हो आजा मेला पंधा मेला बापही मसना गेला. देखत देखत नातू पण तू तोही काय साधा.
तुम्ही प्रत्येक जण मानणार आहे, पण मरताना असं म्हणा की गावानं नाव काढलं पाहिजे, नाहीतर बराम्याला म्हणलं नाही पाहिजे. काय अरे समाज कार्य करा, चांगलं कार्य करा, देवाचं नाव घ्या. जिथून आलाय तिथं जाण्यासाठी देवाचं नाव घेतोय. नाही ती बंगला बांधलाय, अख्खं गाव जाळून आलंय महाराज. सात मनात नाही 9 मनात जाळला माणसाला, तरी बंगल्या गोष्टी लिंबाचं झाड लिंबावर बसले, माझा बंगला माझा बंगला माझा बंगला. अरे तुला जाळून आला अख्खं गाव, तरी माझं करत बसलाय. वासना परत इथं परत येत आहे. मग संत काय म्हणतात, आम्हाला नको बाबा ह्या वास परत इथं मला यायचं नाही. 84 लक्ष योनी फिरून हा देह मिळाला, येडाय का काय, एक योनी कोटी कोटी फेरा. ह्या झाडात झुलपात सुद्धा तुम्हाला जन्म घ्यायचा 1 कोटी वेळा. कुत्र्यात, मांजरात, उंदरात, उंटात, सगळ्या प्राण्या पक्षात तुम्हाला जन्मायचे, आणि नंतर हा देह मिळणार आहे. तो देह कशाला घालवायचा आहे? भजन गोमटा, देवाचं भजन करायचं, नाव घ्यायला हा देह घालवायचा. जिथून आलाय तिथं जाण्यासाठी देवाचं नाव घेतोय, नाही तर परत तिथंच येतोय जन्माला. नको ही जन्म मरणाच्या फेऱ्यात नको आम्हाला, बेकार हे जन्म. म्हणून ही नको म्हणतात. तुम्ही फक्त संताकडे जा, संताकडून ज्ञानाचा तुकडा घ्या, तेच फक्त बरोबर जाणार आहे, काही जाणार नाही बरोबर. नेलं गाव कोणी? आता अजित दादा गेलं, मी काय इथं राजकारणाचा विषय घेऊन आला नाही. दादांनी किती पैसे नेले? दादांसोबत कोण होतं? एवढी मोठी बारामती मोठी केली त्यांनी, कोट्याधीश माणूस. त्यांची बायको होती, पोरं होती, त्यांची संपत्ती होती का? कोणी नेलं? अनंतात विलीन झालं. ज्या मातीसाठी रात्रून दिवसात झगडला माणूस, तो पण गेला. कळते का? पण दादा गेलं तेव्हा विरोधकाच्या बी डोळ्यात पाणी आलं. हो महाराज, मी तर राष्ट्रवादीचा प्रचार करत नाही, भाजपचा प्रचार करत नाही, ही राजकारणाचं स्टेज नाही. पण आपण असं मेल्या गावात एक तरी लढावं, बरा मेला म्हणून काय उपयोग आहे? एकाच्या तरी डोळ्यात पाणी यावं. ही गर्दी एवढी तिथं मशानभूमी ठेवली पाहिजे. ह्या माणसाने इतकं चांगलं केलंय, ह्याच्या मशानभूमीला मैत्रीला तरी जावं, एवढं चांगलं कार्य करावं. कुणी नाव ठेवलं नाही पाहिजे. देशासाठी धडा, ही क्रांतिकारी झाल्या ठोका फोटो लावल्यात, युग पुरुष आहे ती, उग नाव निघत नाही, मेलं तरी मरावे परी किती रुपये उडाले आहे का नाही? आईल देवकर महिला असून लढली, क्रांती ज्योती. अहो ही आडाण्या झाल्या, त्या बाया आडाण्या, त्यांना शिक्षण कुणी दिलं? माझ्या ज्योतिबांनी. त्यांच्या बायकोला दिलं, तेव्हा हे झालंय. नाही तुम्ही असंच बसला, काय शिकताय तुम्ही? संविधान लिहिलेलं बाबासाहेब. अहो लय मोठी माणसं आहेत, आणि तुम्ही तर लय बारक एवढीच. मेल्यावर नाव फक्त तुमचं निघाय पाहिजे, एकदा तरी चांगलं नाव निघाय पाहिजे. म्हणून ह्या महाराजांमुळं आम्हाला या ठिकाणी कुणी सांगितलं? बारवकर यांनी या ठिकाणी